हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईफ. कसे सर्व मस्त मजेत असतील. तर ही कच्ची कुरडे कुणाला खायला आवडते नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. तर मी आज खूप छान विषय घेऊन आलेले आहे, पण मला माहीत नाही की कोणाला आवडेल नाही आवडेल. कारण की प्रत्येकाचा माइंडसेट वेगळा आहे आणि आपण प्रत्येकाचा माइंडसेट चेंज करू शकत नाही आहे. तर आता खूप छान मस्त फ्रेश झालेली एक वेणी घातलेली आहे. आज संध्याकाळची मोकळी नाही सोडत, बाहेर जायचं म्हणलं ना मोकळीसाठी थोडीशी वाढल्यात पण केस माझे. तर मम्मी म्हणते केस कापू नको, मला केस कापायचे आहेत. कारण काय म्हणते कापले की परत वाढत नाहीत लवकर, पण आहे ना फाटे फुटलेले आहेत म्हणून जास्त केस काय वाढत नाही आहे ते. तर जाऊ दे, तर बघूया काय होते. जेव्हा मुहूर्त लागेल तेव्हा तर कापणारच आहे. तर मला हा विषयावर बोलायचं होतं की एक मुलगी आहे ना, एक मुलगी सर्व काही गोष्टी करू शकते. सर्व जो मुलगा करतो ना तीच गोष्ट सर्व मुली करू शकतात. पण तिला कसं आहे, पहिल्यापासून बंधनात ठेवण्यात आलेले, पहिल्यापासून बंधनात ठेवण्यात आलेले आहे की बाबा तू हे गोष्ट करायची नाही. तिला जसं लहानाचे ते तिला जसं समजायला लागतं ना की तुला हसू नको जास्त, तू बोलू नको जास्त, हे करू नको, तुला हे करता येणार नाही, तू नको ते प्रयत्न करू. अरे का प्रयत्न केले ना सर्व गोष्टी होतात. आणि मग तिला अशी बंधनं टाकत आलेली, टाकत गेले आणि मग ती त्या बंधनातच अडकत गेली. प्रत्येक स्त्री आहे ना त्या बंधनात अडकत गेली. पहिल्यांदी लग्नाच्या अगोदर पूर्ण आईवडिलांवर अवलंबून असती आणि नंतर तिकडं लग्न झालं की सासरी नवऱ्यावर किंवा नाही का त्यांच्यावर अवलंबून असते. म्हणून ती स्वतःचे निर्णय कधी स्वतः घेऊच शकत नाही. पण तिला पण मन आहे, तिला पण हे आहे, म्हणून तिलाही पहिल्यापासून आहे ना बंधनं टाकत गेलेली. मग अचानक चेंज होऊ शकत नाही. फक्त आपल्या माइंडसेटचं आहे. आपल्याला आपण ठरवलं ना की बाबा माझं पण एक स्वतंत्र आयुष्य आहे, माझं पण स्वतंत्र जीवन आहे, मला माझ्या ह्याने हे करायचं आहे. पण ते नाही होऊ शकत आहे. कारण काही निर्णयच घेऊ शकत नाही, कोणती स्त्री निर्णय घेऊ शकत नाही आहे. हे मला खूप जाणवलं आहे. खूप जाणवलं, खूप हे येतात, अनुभव येतात, नवीन नवीन अनुभव येतात ते. तर मला थोडंसं नाही का इथं कुठंतरी हार्ट होतं की बाबा हे नाही का किती म्हणजे बंधनात अडकलेली आहे, तिला किती बंधनं टाकलेली आहेत. आणि खरंच आहे, जे पण हे स्त्री जे व्हिडिओ बघत असेल ना तिला खरंच ते फील होईल की खरंच मी पण नाही का थोडे का होईना, 1% का होईना निर्णय घेऊ शकले पाहिजे. की बाबा तिचं मत, निर्णय म्हणजे काय की तिचं स्वतःचं मत मांडता आलं पाहिजे की बाबा हे माझं मत आहे. जर आपल्याला कोणीतरी गप करण्याचा प्रयत्न करते की नाही नाही तू इथं बोलायचंच नाही, तू बोलूच शकत नाही आहे, तर तिथं आपलं स्वतःचं मत मांडता आलं पाहिजे की हे माझं मत आहे आणि तुम्हाला ऐकून घ्यावंच लागेल. कारण की प्रत्येकाचं मत मांडण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाचं मत मांडण्याचा अधिकार आहे आणि तिचं पण मत ऐकूनच घेतलं पाहिजे. म्हणून तेवढी तरी निडर बनली पाहिजे. नाही तर काय 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 असतं की डायरेक्ट गप, की नाही बोलायचं काय, तुला ह्याच्यातल्या काय माहितीच नाही गोष्टी, तर का माहीत नाही आहे जाऊ मी तर माहीत करून घेईन. म्हणजे काय काय वाक्य, काय काय घरात असे वाक्य असतात की हे तू बोलायचंच नाही, तुला ह्याच्यातल्या काय गोष्टी माहितीच नाही. अरे का माहीत नाही, जेव्हा ती पाहणार आहे त्या गोष्टी समजून घेणार आहे तेव्हा तिला त्या गोष्टी माहीत होणार आहे ना. जर तुम्ही सांगतच नाही, तिला बघूनच देत नाही, तर त्या गोष्टी तिला माहीत कशा होणार. की डायरेक्टच तुम्ही बोलून मोकळे होऊन जाता की त्या गोष्टी तुला माहीत नाही आहेत आणि त्या तुला जमणारच नाहीत. आपल्याला असं कोण आहे की असं कोण माणूस आहे की बाबा ती गोष्ट प्रयत्न केल्याशिवाय ती जमत नाही म्हणून. असं प्रयत्न केल्यावरच ती गोष्ट जमते ना, असं आहे का की न प्रयत्न करताच ती डायरेक्ट जमलेली आहे, डायरेक्ट आपल्याला आलेली आहे. आपण जेव्हा एखाद्या कॉलेजला, एखाद्या डिग्रीला, कशाला पण शाळेत म्हणा ॲडमिशन घेतो, तिथं जाऊन अभ्यास करतो, स्टडी करतो, तर आपण तो प्रयत्न करतो, तर आपण सक्सेस पाहतो. असं आहे का बाबा तुम्ही गेले आणि तुम्हाला काही न सांगताच तुम्हाला सर्व गोष्टी आल्या तर डिग्री तुमच्या हातात आली, असं होतं का. म्हणून तिच्याविषयीच का की तुला हे जमत नाही, तू हे करू शकत नाही. तिला तुम्ही कधी प्रयत्न करून दिला आहे का? नाही प्रयत्न करून दिला तर तिला कसं जमणार. मग तुम्ही कसं काय ठरवू शकता की तुला हे जमणार नाही म्हणून. आता सगळ्या कोणत्याही पदावर एक लेडीज आहे, सगळ्या मोठ्या मोठ्या पदांवर लेडीज आहेत. नंबर काढायचं म्हणलं तर लेडीज काढते आणि तिला काय बोलणार की तुला जमत नाही म्हणून. आता 10वीच्या 12वीच्या कोणतीही एक्झाम असेल, फर्स्ट मुलगी आणि तिला काय बोलतात की तुला हे जमणार नाही. अरे असं ठरवू नका की तिला जमणार नाही म्हणून. आता बऱ्याच मला कमेंट्स येतात की तुला हे जमणार नाही. मग मी सर्व प्रयत्न केले, मला सर्व गोष्टी जमल्याच ना. आता मी ऑनलाईन काम करते, त्याचा तुम्हाला प्रश्न पडलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावरच असणार आहे आणि त्यात तुम्हाला सांगते कंपनी कोणती आहे, काय कोणती आहे, तुम्ही फ्रॉड वगैरे म्हणता ना, सर्व गोष्टी त्यात तुम्हाला क्लिअर होणार आहेत. आणि हीच एक प्रीती आहे ना, हीच नावाची मुलगी आहे ना, किंवा मी स्वतःच म्हणजे
मी स्वतः आहे ना असा निर्णय घेतला होता की मी स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. मी स्वतः घर सोडून जाण्याचा प्रयत्न केला. सर्व गोष्टी केल्या. पण नंतर सगळ्यामधून एकच गोष्ट जाणवली की का मी हे करू आणि कोणासाठी करू. मला एवढं माझ्या आईबापांनी छान जन्म दिलेला आहे. मला हे जग दाखवलेलं आहे. ह्या जगात भरपूर सारं काय घेण्यासारखं आहे आणि मग मी हे सोडून का जाऊ. घर सोडून जाण्याचा प्रयत्न केला. निम्म्या ह्याच्यापर्यंत गेले, निम्म्या रस्त्यापर्यंत गेले. पण परत सर्व गोष्टी रिमाइंड झाल्या की नाही, ये माघारी परत. रात्रीचं किती वेळा तरी मी भिंतीला डोकं आपटून घेतलं की अशी मी प्रार्थना करत होते की माझा जीव निघून जावं, जीव निघून जावं, मला हे काहीच नको गोष्टी. एवढे ह्याच्यात होते रे, डिप्रेशनमध्ये होते. पण तरी पण त्याच्यातून बाहेर आलेली आणि स्वतःच्या करिअरला सुरुवात केलेली, ते पण खूप चांगल्या प्रकारे. आणि आता सक्सेस पण भेटलेला आहे आणि सक्सेस भेटत आहे. प्रयत्न केले ना, तुमचा सक्सेस तुमच्याकडून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. कोणी म्हणजे कोणीच. वरचा देवदूत जरी आला ना तरी तो सुद्धा घेऊ शकत नाही तुमच्या प्रयत्नांपुढे. प्रयत्नच नाही करत काय म्हणतात दैर हारी पलंगावरती, नाही होणार. प्रत्येक गोष्टीत हार्डवर्क आहे. आणि मी जे काम करते ना त्याला मला बॉडीला त्रास नाही आहे, म्हणजे फक्त माइंडला आहे. प्रत्येक गोष्टीत हार्डवर्किंग आहे. प्रत्येक गोष्टीत अशी कोणतीच गोष्ट नाही की तुम्हाला सहज भेटते म्हणून. चोरी मारी करून जरी पैसे कमवायचं म्हणलं ना तर त्याच्यात तर खूपच हार्डवर्किंग आहे. बरोबर आहे ना. म्हणून एवढी बोलते, कारण का त्या गोष्टी सगळ्या ऑब्झर्व केल्या ते आणि त्या गोष्टी सगळ्या समजल्या ते मला. म्हणून एवढी बोलत आहे आणि बोलत राहील, कायम बोलत राहील. कारण काय खूप काय गोष्टींचा त्रास झालेला आहे ना, त्या गोष्टींचा खूप छान अनुभव आलेला आहे आणि त्या अनुभवातून शिकले मी. माझं वय नाही आहे, 25 आहे फक्त. रनिंग 26 चालू आहे माझं, 25 कंप्लीट झालेलं आहे. तरी पण एवढा अनुभव आलेला आहे कमी वयात. आणि ज्याला कमी वयात अनुभव येईल ना, कारण काय मी आहे ना वेळेला आहे ना महत्त्व दिलं. पहिल्यांदा दिलं नव्हतं पण आत्ता दिलं. कारण काय अगोदरच दिलं असताना तर खरंच कुठंतरी वेगळ्या ठिकाणी असते. पण जाऊ द्या, म्हणतात ना ज्या गोष्टी होतात त्या चांगल्यासाठीच होतात ते. आणि ती गोष्ट माझ्यासाठी खूप चांगली झाली. आणि म्हणून मी आता प्रत्येक वेळेस आहे ना वेळेला महत्त्व देते, टाईमला महत्त्व देते आणि त्या टाईमनुसारच चालते. हे तर कोणीच मला चालवत नाही, मी स्वतः मला चालवते. सगळ्या गोष्टी मी मला स्वतः चालवते आणि हे शिकता आलं पाहिजे. आपण कोणाचा गुलाम नाही आणि कोणाचं व्हायचं पण नाही आहे. का व्हायचं? कोणत्याच वेळेचं सुद्धा गुलाम नाही व्हायचं. कधी कधी असं येतं की मग वेळ आपल्याला चालवायला लागते, पण आपण वेळेला चालवायचं. आपण जसं शेड्यूलच तयार करायचं. हेच बोलायचं होतं की स्वतःवर सर्व गोष्टी सर्व म्हणजे मी सांगू पण शकत नाही आहे. आणि तुम्हाला असं वाटते की पास्ट विषय सांगते. अरे पास्ट विषय सांगायची गरजच नाही. मी सांगत बसले ना पास्ट विषय तर असे नसते सगळे लोक पाहायला येते पाहायला. मी आता मला आहे ना असे म्हणजे मी हे शिकले की मला प्रेझेंटमध्येच जगायचं आहे. प्रेझेंटमध्येच जगायचं आहे मला. सर्व गोष्टी काय पण करायचं ते प्रेझेंटमध्येच करायचं आहे ना. फ्युचरचा थोडा फार विचार करेल मी, पण असं नाही की बाबा मला फ्युचरसाठी मला हे करून ठेवायचं आहे, मला फ्युचरसाठी ते करून ठेव. अरे उद्याची गॅरंटी नाही तर फ्युचरचा काय घेऊन बसताय की मला 10 वर्षासाठी पुढच्या मला 50 वर्ष जगणार आहे मी का 60 वर्ष जगणार आहे, नंतर म्हातारपणासाठी मला हे करून ठेवायचं आहे ते करून ठेवायचं नाही. जे आत्ता आहे ना तेवढंच करत राहायचं, पैसा कमवत राहायचा, एन्जॉय करत राहायचा बस. आणि खूप सारं फिरवून घ्यायचं आणि जिथं जाईल ना तिथून नवीन आपल्याला अनुभव भेटतात. जेव्हा आपण घराच्या बाहेर काय म्हणजे माणसांनी आहे ना काय करू घेतलेले माहिती आहे का, प्रत्येकाने सुविधा बनत 4 भिंती असतात ना तेवढंच असं वाटतं की तेवढंच जीवन आहे. 4 भिंतीच्या आतलं जीवन आहे. पण जेव्हा त्या 4 भिंतीच्या बाहेर पडू ना तेव्हा जीवन काय नाही हे खरं समजतं. अरे बाबा ह्याच्यापेक्षा पण वेगळी लाईफ आहे, असे पण जगतात. मला तर व्हिडिओ प्रश्न सोडा, अरे हे पण जगतात का, असं पण असतं का. पण आता काहीच नाही वाटत. आता सगळं नॉर्मल झालं, सगळं नॉर्मल झालं. आता मला काय अशी स्माईल दिसत म्हणजे मी रडते ना
किंवा एखाद्या व्हिडिओमध्ये मी रडते तर ते कुठंतरी ना इमोशनल झालेले असते म्हणून. पण नाही तर काय माझ्या चेहऱ्यात मला स्माईलच दिसेल. कारण की तेवढं वेळा स्वतः प्राऊड वाटते की बाबा चला आपण ह्या लाईनला आलो आहे ना, चांगल्या लाईनला आलो आहे ना, बस बस. आणि तुम्हाला माझ्यापासून काहीच नाही निगेटिव्ह दिसतात, ठीक आहे चाललं बरं बरं तुझ्या व्हिडिओमधून काय अरे नका शिकू. मी थोडी म्हणते शिका म्हणून. माझं जे मत आहे ते मी मांडते, कारण की मला मत मांडण्याचा अधिकार दिलेला आहे. मला मत मांडण्याचा अधिकार दिलेला आहे संविधानाने, म्हणून मी माझं मत मांडते, दुसरं काहीच करत नाही. मी थोडी तुम्हाला म्हणते की अरे माझे व्हिडिओ पहा आणि तुम्ही शिका, तुम्ही पण हे इम्प्लिमेंट करा. नाही, मी इम्प्लिमेंट करते, मी मोटिवेट होते, मी मोटिवेशन घेते. मला ज्याच्यातून नाही का मी जे पॉझिटिव्ह व्हिडिओ असतात ते बघते. आणि सोशल मीडियाने मला भरपूर सारं काय शिकवलं, भरपूर सारं काय शिकवलं. सोशल मीडियाचा मी वापर चांगल्या प्रकारेच करते आणि चांगल्या प्रकारेच करत राहील, म्हणून चांगल्या प्रकारेच करत राहील. ज्यांना वाईट घ्यायचं सोशल मीडियावरून ते घेत राहतील. मी म्हणत नाही माझ्या व्हिडिओमधून शिका वापरणं, नाही म्हणणार, कधीच नाही म्हणणार. तर आता बघू कोणाला चुकीचं वाटतंय, कोणाला बरोबर वाटतंय, मला कमेंट्समध्ये सांगा. त्याला नक्की फीडबॅक भेटेल कमेंट्सला. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. माझा अधिकार आहे, मी बोलणार. बाय बाय.